आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी या छोट्या आदिवासी बहुल गावाने मधमाशी पालनातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि स्वच्छतेमुळे हे गाव आता मधगाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गावातील युवक आणि महिलांनी महाबळेश्वर व पुणे येथे प्रशिक्षण घेऊन मधमाशी पालनास सुरुवात केली. सुरुवातीला अनुभवाच्या अभावामुळे अडचणी आल्या. अगदी अस्वलांच्या हल्ल्यामुळे काही मधपेट्यांचे नुकसानही झाले. मात्र चिकाटीने गावकऱ्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला. सध्या गावात 60 ते 70 मधपेट्या असून 25 जण या कामात सक्रिय आहेत. दरमहा सुमारे 105 ते 110 किलो मध उत्पादन होत असून केवळ 6 महिन्यांत खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. सुरुवातीला विक्रीचे आव्हान असले तरी परिसरातील रिसॉर्टशी संपर्क साधून पर्यटकांना थेट शुद्ध सेंद्रिय मध विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे अंधारवाडीचा मध लोकप्रिय ठरत असून मागणीही वाढत आहे. या उपक्रमात महिलांचा मोठा सहभाग असून शेतीसोबत त्या मध संकलनाचे काम करत आहेत. सुमारे 50 घरं आणि 200 लोकसंख्या असलेल्या या गावातील अनेकांना या व्यवसायातून रोजगार मिळाला आहे. शासकीय योजनांचे पाठबळ मिळाल्याने गावाचा विकास वेगाने होत असून मधुबन प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आवश्यक सुविधा आणि अधिक मधपेट्या उपलब्ध झाल्यास हा उपक्रम आणखी विस्तारून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नमस्कार, मी तेजश्री कडू, प्रशिक्षिका आरसीटी यवतमाळ. आरसीटी जी ही संकल्पना आहे ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे पुरस्कृत आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे संचालित ही आरसीटी यवतमाळ आरसीटी आहे. इथे विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाते, ज्यात 64 प्रकार आहे. त्यामध्ये कृषी आधारित काही प्रोडक्ट आधारित, काही सर्व्हिस आधारित आणि काही स्किल आधारित असे कोर्सेस आहेत. त्याचमध्ये एक मधमाशी पालन हा एक कोर्स होता. माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया सर यांच्या विनंतीनुसार आम्ही अंधारवाडी या गावामध्ये मधमाशी पालनाचं एक प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना मधमाशी पालन कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यानंतर पेट्या कशा हँडल करायच्या, कशी ती वसाहत बसवायची, कसं मध संकलन करायचं, अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं. फक्त मधमाशीचंच प्रशिक्षण नाही दिलं तर एक EDP की एक उद्योजक तो कसा घडावा, यासाठी त्यांनी कसं बोलावं, मार्केटिंगमध्ये त्यांनी कसं यावं, मार्केट सर्वे कसा करावा मधाशी रिलेटेड. त्यानंतर त्यांना जर बँकेची गरज पडली तर विविध प्रकारच्या ज्या स्कीम आहे, ज्यामध्ये PMEGP आहे, CMEGP आहे, मुद्रा लोन, त्यांनी कसं घ्यावं आणि नुसतंच प्रशिक्षण न घेता आपला व्यवसाय कसा सुरू करावा, हे सुद्धा आम्ही आरसीटीच्या माध्यमातून अंधारवाडी या गावात शिकवलेलं आहे. आमचं गाव मधाचे गाव अंधारवाडी, म्हणजे आम्ही आधी अंधारवाडीच म्हणत होतो, पण आता मधाचं गाव झालं तेव्हापासून आम्ही मधाचे गाव अंधारवाडी म्हणतो. आमचं गट ग्रामपंचायत आहे. कोपा मांडवी आणि कोबईपोड आणि अंधारवाडी मिळून गट ग्रामपंचायत आहे. तर आम्हाला म्हणजे हे जेव्हापासून मधाचं गाव झालं तेव्हापासून आम्हाला म्हणजे असं 2 लाखापर्यंत म्हणजे उत्पन्न असं सहज मिळते सर. म्हणजे आमच्या शेताला शेती पण करतो, शेती संपल्यानंतर म्हणजे इकडे पण लक्ष देतो, कारण जास्त लक्ष द्यायची गरज नाही पेटीकडे, हप्त्यातून एकदा. तर मग आम्ही असा जोडधंदा म्हणून आम्हाला हे चांगलं आहे. आम्हाला शासनाकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला म्हणजे मध पेटी ठेवण्यासाठी आम्हाला सांगितले होते की मधुबन आम्ही तुम्हाला बनवून देऊ, पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे सर. तर मधुबन जर झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि गावाची थोडंसं स्वच्छता. आधी तर आम्हाला म्हणजे मधमाशाबद्दल ट्रेनिंग दिल्या गेल्या. त्याच्यानंतर आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी बाहेर महाबळेश्वर आणि पुणे मांगर या 3 गावी व्हिजिट केलं आणि प्रॅक्टिकली मधमाशाबद्दल माहिती घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली गावात मधमाशा पालन करायला. सुरुवातीत खूप अडचणी आल्या आम्हाला, म्हणजे बेसिक नॉलेज नसल्यामुळे खूप काही गोष्टी आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावं लागलं. जसं की अस्वलने आमचे 15-20 पेट्या फोडला. असं लोक म्हणजे आश्चर्य झाले का आता आपण स्टार्टिंगच आहे तर हे एवढं नुकसान कसं काय बा. शासनाला आम्ही कंप्लेंट दिलं. त्याच्यानंतर मग आम्ही फिनिशिंग कंपाऊंडमध्ये पेट्या ठेवायला स्टार्ट केले. त्याच्यानंतर हळूहळू मधपेट्या मधावर यायला लागले. मग मधावर यायला लागले तर ग्राहकची कमी पडली होती. हा विषय एक आम्हाला होता. मध निघत आहे पण विकायचा कुठं हा प्रश्न होता आम्हाला. तर आम्ही प्रत्यक्षात सुन्ना जो गेट आहे त्याच्या साईडला आजूबाजूला जे रिसॉर्ट आहे स्टर्लिंग, अवनी असे 5-6 रिसॉर्टला आम्ही भेट दिलं का आमच्याकडे ऑर्गॅनिक ओरिजिनल मध आहे
तर तुम्ही तुमचे पर्यटक जे तुमच्याकडे येतात ते आमच्याकडे पण पाठवा. आम्ही त्यांना सविस्तर मधमाशाबद्दल माहिती सांगू व त्यांना लाईव्ह आम्ही देऊ काढून, हा प्रश्न केला. नंतर मग त्यांनी हळूहळू पर्यटक पाठवायला सुरू केले. त्यांना पण समजलं की इथं अंधारवाडी या गावात ओरिजिनल मध मिळतं. मग ते आम्हाला डबल फोन करायची कामच नाही पडले. तर लोकच वारंवार आम्हाला फोन करायचे का आमची टुरिस्ट येत आहे, तुम्ही सांभाळून घ्या. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.